संभाजीनगरात एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 17 वर्षाच्या मुलीवर 4 वेगवेगळ्या ठिकाणी 4 वेगवेगळ्या नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। ही घटना नेमकी काय आहे? 4 वेगवेगळी ठिकाणं या मुलीनं नेमकी का बदलली? 4 वेगवेगळ्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार का केला? ही मुलगी सापडली आणि त्यानंतर तिने ही जी सगळी घटना सांगितली, ही घटना नेमकी काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। संभाजीनगरमध्ये 17 वर्षाची ही मुलगी बाहेर गावातून नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहत होती। आता अभ्यासाच्या तणावातून, अभ्यासाच्या वादातून या मुलीचं आपल्या आई-वडिलांसोबत भांडण झालं आणि याच भांडणाचा राग मनात धरून या मुलीनं हॉस्टेल सोडण्याचा निर्णय घेतला, हॉस्टेलमधून पळून जाण्याचा निर्णय घेतला। आता हॉस्टेलमधून पळून जाताना या मुलीनं तिथल्या वॉर्डला असं सांगितलं की माझी तब्येत बरी नाहीये, मी घरी जाते। घरी जाण्याच्या बहाण्यानं या मुलीनं हॉस्टेलमधून पळ काढला आणि तिथेच होत्याचं नव्हतं झालं। 4 वेगवेगळी ठिकाणं या मुलीनं बदलली आणि मदत करण्याच्या बहाण्याने 4 वेगवेगळ्या नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। सुरुवातीला ही मुलगी गेली परभणीला। परभणीमध्ये रेल्वे स्टेशनमध्ये या मुलीनं गेल्यानंतर तिथे तिची ओळख प्रदीप शिंदे नावाच्या एका माणसाशी झाली आणि याच व्यक्तीनं तिला जागा देतो म्हणून एका ठिकाणी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। लैंगिक अत्याचार केल्यानंतर या नराधमानं तिला पुसदला सोडलं आणि पुसदमध्ये गेल्यानंतर या मुलीच्या ओळखीचा असलेला रोहित ढाकरे नावाचा माणूस, याच माणसानं, याच मुलानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। रोहित ढाकरे या व्यक्तीला भेटल्यानंतर, या व्यक्तीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ही मुलगी नाशिकला गेली। नाशिकमध्ये एका पेट्रोल पंपावर गेल्यानंतर या मुलीची ओळख निखिल बोर्डे नावाच्या व्यक्तीसोबत झाली आणि याच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल बोर्डे नावाच्या व्यक्तीनं पैसे देतो, जेवण देतो या बहाण्यानं या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर ही मुलगी पुण्याला गेली आणि पुण्याला गेल्यानंतर समाधान नावाच्या एका टॅक्सी चालकानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। 4 वेगवेगळी ठिकाणं रागाच्या भरात या मुलीनं बदलली आणि मदत करण्याच्या बहाण्याने 4 वेगवेगळ्या नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। आता ही मुलगी जेव्हा हॉस्टेलमधून बाहेर पडली तेव्हा तिने आपला मोबाईल बंद केलेला होता, आपला मोबाईल स्विच ऑफ केलेला होता। ती वेगवेगळे सिम खरेदी करायची आणि तेव्हा तिचा मोबाईल सुरू करायची। त्याच्यामुळे तिच्या आई-वडिलांनी जेव्हा पोलीस कंप्लेंट केली तेव्हा पोलिसांना सुद्धा तिचा शोध घेण्यासाठी अडचणी येत होत्या। 30 नोव्हेंबरला या मुलीनं हॉस्टेल सोडलेलं होतं आणि पुण्यामध्ये या मुलीचा शोध पोलिसांनी घेतला। या मुलीनं जेव्हा आपलं सिम मोबाईलमध्ये टाकलं, मोबाईल